शाळेचे शिक्षक, कॉलेजचे प्रोफेसर आणि ऑफिसचे बॉस यांना कधीच घरी आणू नये, कारण त्यामुळे नंतर काय काय बिंग फुटतील काहीच सांगता येत नाही. तर मंडळी, घडू नये तेच घडल्यामुळे बघूया या घरात आता नेमकं काय काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, निराजा सिरोधवीर पृथ्वी प्रताप, भांडूचा शशी कपूर निखिल बने आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बाबा, आ, दरवाजा उघडा, कचरेवाला आला असेल. 11 वाजता कचरेवाला येतो, लॉन्ड्रीवाला आला असेल. अरे बाबा, हो रे बाबा, आलो, थांब. अरे रामचरण भैया, क्या दाढ़ी वाड़ी निकल एकदम मुंडवा हो गया एकदम. हाँ, ऐसा दिख रहा है तू. अरे 2 साड़ी है, 4 शर्ट है और वो 2 लहंगा रहेगा. ठीक से धोना, नहीं तो पैसा नहीं मिलेगा. और ये दाढ़ी बड़ा, वो मुंडवा अच्छा नहीं लगता है तुम. हाँ, चलो चलो निकलो निकलो निकलो. उघड रे. उघडा बाबा, उघडा. मी आता उघडलंय, मी नाही उघडणार. उघडा, मी अभ्यास करतोय. एक काय आणि माहिती ते दार पडलं. उघडा नाही का, ते उघडायला पाहिजे. नको ते बसले तिथं ठेल्यासारखं. जयराम. जयराम. सर, सर तुम्ही हातात का, या ना सर. येऊ हे हातात का पकडलंय सर? हे मला हा गडी आला तुमच्या घरातला आणि त्याने हे कपडे दिले. सॉरी सर, द्या ना. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. अरे रामचरण, काय पहिला बोला. ये मुंडवा लग रहा है, तुम काय को आहे अंदर? माझ्या ऑफिस मधले बॉस आहेत ते. कोण? हे- हे बॉस आहेत? Hello. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी. मला वाटलं तो आमचा रामचरण भैया आला लॉन्ड्रीवाला. नाही, कपडे तरी बघा माझे. कोट घातलाय, पॅन्ट घातली. नाही ना, आमचा भैया पण कधी कधी कोट घालून येतो. शप्पथ. मागच्या वेळी माझे कपडे द्यायला आला, माझाच कोट घालून आला. असा अंगावरचं काढून दिला म्हणून. सॉरी सर, सॉरी. हा, सर या ना, ना, बसा, सर. बसा. हे इथेच टाकशील. सॉरी, काय तू सॉरी. पण. या, या, माझे. प्लीज राहू दे, प्लीज. सर. हो, राहू दे. राहू दे. ओके. बरं काढले तर हा ठीक आहे. सॉरी सर, बसा ना. या, बसा बसा ना सर. बसा. येस. हॅलो हॅलो. हॅलो, नमस्ते. सॉरी, नमस्ते. येस, हॅलो. वा वा वा. अचानक कसे आलात सर? अचानक म्हणजे असंच काय झालं, मी बाजूला चाललो होतो, म्हटलं तुम्ही इथेच राहता, आठवलं मला पटकन. एक ओझरती भेट द्यावी म्हणून आलो. बरं केलं, बरं केलं. वा. हा. मुलगा तुमचा? मुलगा माझा. हॅलो, हाय. हाय, काय नाव काय? माझं नाव निखिल प्रसाद वनिता खरात खांडेकर बने. ओह, गुड गुड गुड. सर, पाया पडतो. अरे असं नाही नाही, असू दे असू दे असू दे. सॉरी बाबा. बाप रे. ए, उठ 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 उठ. संस्कारी आहे, संस्कारी आहे. नाही नाही, बाबांची शिकवण आहे. बाबा मला नेहमी सांगतात, आपल्यापेक्षा वयोवृद्ध माणसाच्या पाया पडलं पाहिजे. ट्रू ट्रू ट्रू. ओय 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 ओय. तुम्ही का पाया पडताय? मी तुमच्यापेक्षा वयोवृद्ध नाहीये. आय एम जस्ट यंग बॉय. मग तसे रोल का देत नाहीत? That's fine, that's fine. सॉरी सर, तो असं मध्ये नाही नाही नाही, that's fine, that's fine. That's सर, बसा. yes, yes. ओळख करून झाली आहे, तरी परत ओळख करून देते. माझा मुलगा, हे आमचे हे आमचे हे बॉस आमचे. ओ हे बॉस. बॉस मला सांगतो सर, वनिता नेहमी तुमच्याबद्दल बोलत असते. हो हो. काय काय बोलता काय माझ्याविषयी? नसेल होत माझ्याविषयी इतकं बोलणं. नाही 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 नाही, असं नाही. बोलते वनिता, होतं. बोलते बोलते. चहा टाकू सर? चहा टाकते. नाही बोलायचं नाही. नाही नाही बोलायचं. चहा नाही बोलायचं नाही. मी बोललोच नाही. नाही नाही तसं नाही. तुम्ही बोलणार, मग मी बोलणार नाही, घ्या ना. मग तुम्ही बोलणार मी नाही बोलायचं. एक काम करा, बॉस एम्प्लॉई तुम्ही बोलत बसा, मी घेऊन येतो. घर छान ठेवलंय. Yes. आई आई. हा नाही नाही, त्या आहेतच मिसेस खरात. त्यांच्याविषयी मी काय बोलणार? ऑफिसमध्ये पण त्या फार कामसू वृत्तीनेच काम करत असतात. सतत काही ना काहीतरी हे कर ते कर. गुड गुड गुड. छान ठेवलंय घर. आई आई. हो हो. काय
झाला. एक मिनिट हा सर, हा एक मिनिट द्या. अरे अरे हळू ओय, ओय. त्यांच्या हे घ्या इथून घ्या ना सर, घ्या 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 घ्या. गुड. म्हणजे हे खरं तर असं फार सोपं होतं. सर चहा म्हणजे चहा नॉर्मल आहे, रेग्युलर आहे, स्पेशल कपातून दिलाय. हो. माझ्या बायकोने माझ्यासाठी उटीवरून आणला होता, स्पेशल कप आहे सर. हा कप कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. उटीवरून आणलाय, हिने माझ्यासाठी आणलाय. मिसेस खरात, हो आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा एक असा कप आहे ना? हो का सर? हो का काय हो का? मी नाही का तुम्हाला म्हणालो होतो की या कप मधून फक्त वरिष्ठांना कॉफी द्यायची. हो तुम्ही म्हणालात तो कप फुटला. तो फुटला ना सर, हा वेगळा आहे, वेगळा. नाही, हा तसंच आहे. नाही नाही, हा वेगळाच वेगळा हा cup आहे. उटीवरून आणलाय. नाही नाही, मी जो कप आणला होता तो इटलीवर ना एक नाही हा लिहिलंय खाली काय मेड इन इटली. नाही सर, बघू इटली कुठे. हे काय सर उटी आहे, ITLY उटी. वाचताय ना तरी कसे चुकताय? ITALY हे इटलीचं स्पेलिंग आहे. उटीचं स्पेलिंग वेगळं आहे. OOTY. ओ ओ टी. आई वाय. आई काय बोलतायत? हा कप उटीवर ना आणलाय तुम्ही मिसेस खरात? कधी गेला होता तुम्ही उटीला? ही नाही. गेली होती. कधी? कधी मागच्या ही नाही गेली होती. एक्झॅक्टली. त्या कधी उटीला गेल्याच नाहीयेत. त्या रोज ऑफिसला येतात. आणि हा कप माझ्या टेबलवरचा आहे. हा मी आणि आमचे वरिष्ठ वापरतो. हा तो कप आहे. नाही सर. घरी आहे तुमच्या? हो सर, त्याचं काय झालं ना, ते ऑफिस मधून निघताना खूप घाई असते, ट्रेन पकडायची असते, तर मी असं सगळं टेबलावरचं सामान बॅगेत भरते आणि असं घेऊन असं चालू पडते ना, तर ते निघून जातं. या या परत या परत या परत ऍक्च्युली खरं आहे सर. नाही ती सांगते ते खरंच आहे. म्हणजे ऑफिस आणि घर सांभाळताना ना तिची एकदम तारांबळ उडते सर. म्हणजे त्या ह्याच्यात दोन्ही एकत्र सांभाळणं खायचं काम नाही ना सर. बरोबर, मी समजूच शकतो. नाही काय ना, गडबडीत आपण ऑफिस मधल्या सगळ्या वस्तू घरी आणल्या समजू शकतो, पण त्या वस्तू घरीच राहिल्या गडबड वाटते. जरा जरा गडबड वाटते ना. नाही मी सर नाही, उद्या आणायलाच हवा. जर तुम्ही हा कप उद्या नाही आणलात तर मी तुम्हाला एक मेमो देईन आणि त्यासोबत या कपचा फोटो पाठव. सॉरी सर, नाही असं नाही होणार. बाबा मगाचपासून हे सोडवते पण मला कळत नाही. प्लीज मला मदत कर. नाही कसं सोडवायचं? अरे बाळा. एक मिनिट. काय पेन बघू जरा. पेन बघू. आवडला ना? माझा पण आवडता पेन आहे. हे माझंच पेन आहे. नाही सर, मला माझ्या आईने गिफ्ट दिलंय ते. हे गिफ्ट नाही, हे माझं डायमंड आहे याच्यावर. हा. हे माझं पेन आहे. नाही नाही नाही, सर. मला आई नेहमी म्हणते तू हिऱ्यासारखा आहेस, म्हणून तो तसा आणलाय. ती सजेस्टिव्ह विचार करते नेहमी. हिरा लावलेला. तू बाळा. हे सजेशन, हे लॉजिक थू बाळा. हा डायमंड माझ्या पेनवर खास असतो. हे पेन माझं आहे ना मिस वनिता. याच्यावर हे काय लिहिलेलं आहे? पी. हा, माझ्यासाठी येते. आई मला नेहमी म्हणते पडेगा इंडिया, तुम्ही बडेगा इंडिया. इंडिया आहेस तू. इंडिया आहेस. पी म्हणजे पढो बेटा असं आहे. हा, हे पेन माझं आहे ना मिस वनिता. माझं आहे सर. काय आहे नाही, हे? आय एम सो सॉरी बाळा, मला हे बोलायचं नाहीये, पण तुझी आई ढापू आहे. नाही सर, नाही सर, नाही हो सर. मिसेस खराब, तुम्ही ढापू आहात. नाही सर, माझ्या मुलासमोर असं नका म्हणून सर. ते असं नको म्हणू. बॅगेत गडबडीत भरलं ही जातं. कुठली गडबड आहे तुमची जी सगळं आणते घरी? ही कुठली गडबड आहे? ट्रेन असते ना सर. ट्रेन असते म्हणून तुम्ही कप आणाल, पेन आणाल. सॉरी सर. कप आणाल, पेन आणाल. नाही सर. हा पेन मला पाहिजे. घ्या ना. उद्याच ठेवला मी. हा पेन मी माझ्याकडे Yes, ठेवला. sir. अजून काही आहे? नाही. ना? गुड गुड. थँक्यू सर. सर ऐका ना सर, म्हणजे आता ह्याच्यावर ना रागवू नका. मी तुमच्या पाया पडतो सर. माझ्या बायकोला माफ करा. वाटलं सर तुम्ही एक काम करा, ही चप्पल घ्या, माझं कानपाड फोडा, पण ऐका मी हे करू नका प्लीज. प्लीज सर, प्लीज सर, मी पाया पडतो तुमच्या. चप्पल द्या. हा चप्पल द्या. सर खरंच मारताय? चप्पल द्या. सर मारू नका. मी आपला चप्पल असं द्या. बोलायचं म्हणून बोललो सर. ही चप्पल सुद्धा ओळखीची वाटते मला. सर नाही या सर, आता हे बोलू नका, ही चप्पल तुमची आहे. म्हणू नका काय, माझी चप्पल आहे ही. ही जी चप्पल आहे ती मी आणली आहे बँगलोर वरून. तिथली एक कंपनी आहे जी माझ्यासाठी अशा चपला बनवते. 1 महिना झालं ही चप्पल ऑफिस मधून गायब आहे. मिसेस खरात, मी तुम्हाला विचारलं माझी चप्पल कुठे आहे,
तुम्ही मला काय सांगितलं? सर, एक बोका आला, त्याने एक चप्पल उचलली आणि पळत होता, म्हणून त्याला अडवायला मी दुसरी चप्पल फेकली, तर तो 2 चप्पला घेऊन गेला. तरी त्यांनी विनोद केला. मला सांगितलं बोक्याला 4 पाय, चप्पल तर 2, आता काय करेल, असं नाचून दाखवलं मला. नाही, वाईट विनोद sir. या विनोदाला काही अर्थच नाही. एक्झॅक्टली, पण त्यांच्या कारणाला होता. ती चप्पल बोक्याने नव्हती नेली, एका रानमांजरीने चोरली होती. ही चप्पल माझी आहे. याच्यावर ना पी सुद्धा लिहिलाय. नाही सर, ते पी पी वेगळा संदेश आहे. पी माने पैनो. ऐसा है वो sir. पहनोगे इंडिया तो चलोगे इंडिया. ए, कुठला आहे? ठीक आहे, पडोगे इंडिया तो पडोगे इंडिया, ठीक आहे. पडोगे इंडिया तो चलोगे इंडिया काय आहे? हा? काय आहे? माझी चप्पल आहे ते. ते पी जे आहे ते माझ्या नावाचं इनिशियल आहे. ही चप्पल मी टॉयलेटला वापरतो, ती पण चोरून आणली तुम्ही. सर ते सर निघताना गडबडीत निघाल. अरे, ही कुठली गडबड आहे? मला एकदा ही गडबड करून दाखवा पटकन, जी इथून सुरू होते आणि इथपर्यंत जाते. ही कुठली गडबड आहे? ही ए अरे ए, हा माझ्या रॉकीचा आवाज आहे. नाही हा माझ्या रॉकीचा आवाज आहे. नाही सर. माझा कुत्रा रॉकी, त्याचा आवाज आहे हा. नाही सर. रॉकी रे, आमचा आहे कुत्रा तो बबन. बबन? हो. बबन? हो. मिस वनिता, तुम्हाला माहिती आहे, काय सर? मागच्या आठवड्यात माझ्या घरी पार्टी होती, त्या दिवशीपासनं माझा कुत्रा रॉकी गायब आहे. हो का सर? सर, एक वेगळा स्वर हा प्रश्न विचारताना तुम्हाला आठवत नाही ती पार्टी, ज्या पार्टीत 12:30 वाजता यजमान स्वतः तुम्हाला सांगत होते, त्यांना पाठवा ना, सांगू द्या ना त्यांना. ती पार्टी आठवत नाही तुम्हाला, ज्या पार्टीत तुम्ही स्वतः एक सरबताचा ग्लास खळकन फोडला होता. ती पार्टी आठवत नाही काय झालं तुम्हाला? सर? काय झालं ना सर? आठवली ती पार्टी? त्या पार्टीपासून माझा कुत्रा रॉकी गायब आहे. तो कुठे आहे? रॉकी तर तो बबन आहे सर आमचा. आ? बबन बबन. रॉट व्हीलर जातीचा कुत्रा आहे, त्याचं नाव बबन ठेवाल तुम्ही. तो माझा रॉकी आहे. रॉकी, बघितलं बबन. रॉकी, 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 ए रॉकी, रॉकी, ए रॉकी, हा माझा, ए रॉकी, हा माझा रॉकी आहे. हा, रॉकी, रॉकी. सर रॉकीची पावडर लागली इथे. सर हा नाहीये तुमचा रॉकी. हा माझा रॉकी आहे. इतका अत्यंत बरोबर चुकीचा कुत्रा फक्त माझा रॉकी करतो. सर हा माझा रॉकी. हे नाही रॉकी. सर. सर आमचा बबन आहे तो. ही माती माझ्या घरची आहे, मला कळते. रॉकी, सर ऐका माझं. सर खरंच त्याचं खरंच नाव बबन आहे. काय नाव आहे याचं? बबन. रॉकी नाव आहे त्याचं. लंडन वरून आणलाय 17 लाखाला. इंग्लिश शिवाय कळत नाही त्याला. हो रॉकी, टेक. मराठी आहे सर. आठवड्याभरात याला मराठीतला टेक हा विनोद कळलेला आहे. रॉकी टेक, रॉकी टेक. ए इकडे ये बाळा, इकडे ये. तुझं भलं मी करीन रॉकी, तू काळजी करू नकोस. चल आपल्या घरी येशील ना रे रॉकी? बाळा तू काळजी करू नको. आता डॅडा आलाय. काय रे बाळा? ए बाळा, बाळा कुठे? ए रॉकी, बबन. 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 रॉकी, रॉकी काय झाला? बबन. ए रॉकी, बाकी. काय? बबन. बबन. बबन रॉकी. थोडी लाज बाळगायला हवी होती मिस खरात. थोडी लाज बाळगायला हवी होती. काय काय आपल्या ऑफिस मधला फ्रीज, वॉटर प्युरिफायर सुद्धा आज किचन मध्ये आहे. फ्रीज आणि वॉटर प्युरिफायर आणता तुम्ही ऑफिस मध्ये? सर ते गडबडीत. हे कॅलेंडर सुद्धा ऑफिस मधला आहे मिसेस खरात. हा फ्लॉवर पॉट, अरे यार हा सुद्धा ऑफिस मधला आहे. हे पडदे ऑफिस मधले आहेत. हे सगळं तुम्ही ऑफिस मधलं चोरून आण. ए ए नाही नाही नाही, आता मला कंटाळा आला हे सगळं बघून.
माझ्या आजोबांचा फोटो चोरून घरात ठेवलाय तुम्ही. नाही सर, त्याचं काय झालं, आता 3 दिवसांपूर्वी ह्यांचे आजोबा वारले ना, तर त्यांची फोटो फ्रेम बनवायला दिली आहे. मग असं सुतकाचं घर रिकामं बरं नाही दिसत ना, म्हणून ही 3 दिवसासाठी रिप्लेसमेंट म्हणून आणली आहे. मी आणून देईन सर. हे एक्सप्लेनेशन एकदा स्वतःला ऐकवा ना. जरा लाज वाटू द्या तुम्हाला, जराशी लाज वाटू द्या. यांच्या आजोबांना फ्रेम मध्ये यायला वेळ आहे म्हणून तोपर्यंत माझे आजोबा पुजताय. कळतंय का तुम्हाला काय करत? सॉरी सर, सॉरी. आई. एका बाईला संसार करताना किती यातना होतात, मी काय सांगू सर. चपलेने तुडवेन तुमच्या नवऱ्याला. मला का मी काय हिने गेलं मला का काय आवाज लावताय हे? हा? मला का विचारताय? संसाराची उदाहरणं देतायत या मिसेस खरात. फोटो फ्रेमवर चालतो तुमचा संसार. आहे सर. हा? काय रॉकी? अरे हा काल नवा आणलेला रिसेप्शन मधला सोफा आहे रे. हा सोफा पण तुम्ही घरी घेऊन आलाय मिसेस खरात. नाही सर, ते मी तुमची कंप्लेंट करणार. ते गडबडीच घेऊन आले. काय कुठली गडबड आहे ही? गडबडीत माणूस एखादी गोष्ट चुकून घरी आणतो, फोन करून टेम्पो बोलवून सामान नाही आणत. ते काय नाही. यू आर फायर्ड. सॉरी सर, रॉकी. सर चल रॉकी. सर मला आजार आहे सर. कसला आजार? तुला आजार आहे? यांना माहित नाही तुम्हाला आजार आहे ते. नाही, त्यांना पण विसरण्याचा आजार आहे ना सर. मला विसरण्याचा आजार आहे? हो सर. मला नाही विसरण्याचा. त्यांना आठवतही नाहीये की त्यांना विसरण्याचा आजार आहे. त्यांना आहे सर विसरण्याचा आजार आहे. मला हे आहे, तुम्हाला काय आहे? क्लेप्टोमेनिया. तुम्हाला क्लेप्टोमेनिया आहे? मला क्लेप्टोमेनिया नाही, ढापूवनिया झालाय. ढापूवनिया. ते काही नाही. यू आर फायर्ड. रॉकी चल. सॉरी सर. रॉकी चल. बबन जा, बोलवतात तुला. सॉरी रॉकीचा बबन केला तुम्ही. निघा. सॉरी मी निघतो. सर, सॉरी सर. वा वा, चोरीचा मामला कहर होता. खूप मजा आली. वा, बघा हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा, वा वा वा, बहारदार. ही माती माझ्या घरची आहे. ही ऍडिशन मस्त होती. वा दादा, वा 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 वा. आणि पावडर लावणारा रॉकी पण मस्त होता. भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त सादर, खूप लाईव्हली परफॉर्मन्स होता. आणि कॅरेक्टर्स पण ही फार अतरंगी होती. ही जी फॅमिली सापडली ही फार भन्नाट फॅमिली आणि पशा मस्त कॅरेक्टर होतं. बने फॅन्टॅस्टिक, मस्त. पहिला जो सहज पंच आला ना तो अफलातून. इतका ईज आला ना तो. वा वा, क्या बात. वनिता मस्त मस्त कन्व्हिन्सिंगली प्ले केलंस तू. पृथ्वी, तुझं विशेष कौतुक. बऱ्यापैकी तुझ्या वाट्याला बरेचदा अशा प्रकारची स्किट येतात ज्याच्यात तुला शेवटी खूप चिडायचं असतं, पण प्रत्येक वेळेला तू वेगवेगळ्या पद्धतीने चिडतोस, वेगवेगळ्या पद्धतीने तुझा राग व्यक्त करतोस. आणि त्या कॅरेक्टरची डिसेन्सी असेल किंवा त्या कॅरेक्टरचा ॲग्रेसिव्ह, त्या कॅरेक्टरचे जे कंगोरे आहेत ते जपून तू या स्टेजवर इतक्या वेळेला राग दाखवलायस की इतके राग संगीतात सुद्धा नसतील. ओ हो 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 हो. अप्रतिम, मस्त कॅरेक्टर प्ले केलंस आणि ती ऐनवेळची ॲडिशन्स पण मस्त होती. मजा आली. सई, मॅड परफॉर्मन्स होता. खूप ब्रिलियंट कन्सेप्ट होती. सचिन मोटे सरांची संकल्पना आहे. वने आवाज काय वापरलास, आहा आहा, सुंदर. कायम सरप्राईज करतेस वने. मस्त, फार मजा आली. भावा मस्त होता कॅरेक्टर आणि तुम्ही इतके एन्जॉय करताना जेव्हा तेव्हा आम्हाला खूप मजा येते. आणि ही फॅमिली पुन्हा बघायला नक्की आवडेल. बन्स आज फारच, आज तुम छा गए हो. आज दिन बने हमारा, मजा आया. पीपी मस्त, मजा आली, मस्त.